मी 30 दिवसात माझा 6 किलो वेट कमी करण्याचा चॅलेंज घेतलेला आहे आणि त्याच चॅलेंजचा आजचा दुसरा दिवस आहे. दिवस माझा नेहमीप्रमाणे सुरू झाला. मुलं शाळेत निघून गेल्यानंतरच मी माझ्या स्वतःसाठी वेळ काढू शकते आणि तेच आता करत आहे. गरम पाणी केलं, त्यात म्हणजे आता मला डिटॉक्स वॉटर घ्यायचं आहे. या डिटॉक्स वॉटरचे इतके हेल्थ बेनिफिट्स आहेत, तुम्ही जर घेत नसाल तर तुम्ही घेणं सुरू करा, तुम्हाला पण ते हेल्थ बेनिफिट्स मिळतील. खूप जणांचे पोट वाढलेले असतात आणि त्यांना वाटते की आपल्या पोटावर फक्त चरबी आहे, तर ती फक्त चरबी नसते, त्यामध्ये ब्लोटिंग सुद्धा असते आणि ती ब्लोटिंग या डिटॉक्स वॉटरनी कमी होते आणि तुमचं पोट अर्धच येईल जर तुम्ही डिटॉक्स वॉटर सुरू कराल तर. म्हणजे 8 दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल तुमच्या पोटामध्ये आणि तुमचं पोट कमी व्हायला लागेल. ती चरबी नाही तर ब्लोटिंग कमी होणार आणि त्यामुळेच तुम्हाला तुमचं पोट कमी होताना दिसेल. वेट लॉस फक्त डाएटनीच होत नाही, तर तुमचं जे मॉर्निंग रुटीन आहे ते पण तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं ना, त्यांनी पण छान वेट लॉस दिसतो तुम्हाला. या डिटॉक्स वॉटरने डायजेशन इम्प्रूव्ह होते ना, तर डायजेशन इम्प्रूव्ह झालं की बॉडी डिटॉक्स होते आणि त्यांनी वेट लॉस होणं सुरू होते. डिटॉक्स वॉटर घेऊन झालं की तुमच्याच्याने जर पॉसिबल होत असेल तर थोडी वॉक करा किंवा मग थोडी स्ट्रेचिंग करा. त्यांनी मेटाबॉलिझम बूस्ट होते आणि दिवसभर एनर्जेटिक वाटते. काल छोले भिजवलेले होते, त्याच्या आज छोले बनवले होते सगळ्यांसाठी जेवणाला आणि त्यानंतर मग पोळीचा चिवडा होता, पोळ्या होत्या, जिरा राईस होता, असं आजचं सगळ्यांचं जेवण होतं. ते जे बनलेलं आहे ते मी जेवणार नाहीये, ते बाकीच्या सगळ्यांसाठी बनलेलं आहे घरच्या. आणि आता मी माझ्या ब्रेकफास्टसाठी पपई कापत आहे. पहिल्यांदा मी ती हॅक यूज केली जी इन्स्टाला बघितली होती मी, पण ती काहीच कामाची नाही. त्यांनी वेस्ट होते पपई किंवा मग आपला खरबूज वगैरे, टरबूज वगैरे. पण आता मी माझंच आपला चम्मचनी काढल्या बिया आणि आपलं पपई कापून घेतली, ती पपई खाऊन घेतली. पपई जर तुम्ही रोज ब्रेकफास्टमध्ये खाल ना, त्याचे खूप सारे हेल्थ बेनिफिट्स आहे. तुम्ही जर गुगल कराल तर तुम्हाला कळेल. या मील्सच्या मध्ये मध्ये मी माझे घरचे कामं म्हणा किंवा मग इन्स्टाचे, यूट्यूबचे कामं करत राहते आणि त्यानंतर आता मी घेत आहे लंच आणि लंचमध्ये मी घेत आहे ओटमील. आणि हे फक्त ओटमील नाही तर हा न्यूट्रिशनचा खजाना आहे. यामधून तुम्हाला प्रोटीन, आयरन, कॅल्शियम, बायोटीन खूप सगळ्या गोष्टी मिळतात. तुम्हाला जर ओटमीलची रेसिपी पाहिजे असेल तर रेसिपी कॉमेंट करा, मी नक्की तुमच्यासोबत ओटमीलची रेसिपी शेअर करेल. त्यानंतर ही साडी तुमच्यासोबत शेअर करायची इच्छा होती माझी. खूप सुंदर अशी साडी आहे आणि खूप छान क्वालिटीची आहे. ब्लाऊज पीस तर आणखीच सुंदर आहे याचा. जर तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक कॉमेंट करा, तुमच्या डीएममध्ये याची लिंक तुम्हाला मिळून जाणार. त्यानंतर मी माझ्या डिनरमध्ये जे छोले सकाळी बनलेले होते तेच घेतले आणि 1 वाटीने माझं झालं नाही, मी तुम्हाला फक्त 1 वाटी दाखवली. मी 2 वाटी छोले घेतले होते आणि त्यानंतर मग मी माझी वॉक कंप्लीट करायला लागले. माझे 12K स्टेप्स मी कंप्लीट करून घेतले. त्यानंतर मग मी माझी फिश ऑइल कॅप्सूल घेऊन घेतली आणि असा होता आजचा मिनी ब्लॉग. चला मग लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.